गुड मॉर्निंग, सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो। आजच्या तासिकेमध्ये मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामाताई संपतराव गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टी, तालुका परतूर, जिल्हा जालना, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। मागच्या काही परीक्षांमध्ये बऱ्याचदा आपण जे काही अभ्यास करत असताना सोडून देतो, बऱ्याचदा हेही मी तुम्हाला सांगत असतो की जो प्रश्न आपण अभ्यास करत असताना सोडून देतो तोच प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जातो। आणि म्हणून स्पर्धा परीक्षेच्या या युगामध्ये आपल्याला जर काही प्राप्त करायचं असेल तर त्यामध्ये आपल्या तयारीत काहीही सुटलं नाही पाहिजे, यावरती म्हणजे अभ्यास करताना आपल्याकडून कुठल्याही घटकाकडे दुर्लक्ष होऊ नये, यावरती आपला कटाक्ष असला पाहिजे। 2017 नंतरच्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका संबंध महाराष्ट्रातल्या सर्व प्रश्नपत्रिकेचं जर अवलोकन केलं तर गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या दोन प्रश्नपत्रिकेचा जो काही स्तर होता तो स्तर आता उंचावलेला आहे। म्हणजे आता साधारणपणे 2-2, 3-3 वर्षापासून रिपीट करणार असणारी मुलं ग्रॅज्युएट झालेली आहे, शासनाच्या हे चांगलं लक्षात आहे। आणि म्हणून जे कोणी प्रश्नपत्रिका सेट करतात आदरणीय SP महोदय त्या जिल्ह्याचे, तर त्या प्रश्नपत्रिकांमध्ये अवघड असे प्रश्न आहेत आणि त्याच्यामध्ये एखादा चुकून आपण दुर्लक्ष केलेला बारीक सारीक प्रश्न असतो आणि तो प्रश्न मग परीक्षेमध्ये आपला चुकतो। आज अशाच काही प्रश्नांची निवड केलेली आहे जे यापूर्वी बँकेच्या प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या एक्झाममध्ये आलेले 2007 साली, काही 2005 ला आलेले, काही पोलीस भरतीमध्ये आलेले, असे 5 प्रश्न आज निवडलेले। आणि हे प्रश्न बेरीज वजाबाकीचे एकदम सोपे, ज्यांना आपण बेरीज वजाबाकी अतिशय सोपा म्हणतो, त्या आपल्याला परीक्षेत कशा नडतात किंवा कुठे घेऊन जातात ते बघूया। तर असे काही उदाहरणं आज मी तुम्हाला समजावून देणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून ती उदाहरणं तुम्हाला सोडवण्यासाठी घेऊ शकता, मग मी काय सांगतोय हे तुमच्या लक्षात येईल। पहिलं उदाहरण आहे मित्रांनो की 7589, पहिलं उदाहरण 7589 वजा किती, या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह, वजा किती बरोबर 3434। तर पाहताना हा प्रश्न अतिशय सोपा वाटतो आपल्याला, एकदम इझी, परंतु परीक्षेमध्ये हेच प्रश्न आपल्या बोकांडी येऊन बसतात ना, आपल्या हातून चूक घडते। 4 जे पर्याय दिलेले ते पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 4242, दुसरा आहे 4155, तिसरा आहे 1123 आणि चौथा आहे 11023। तर मग बोकांडी बसतात म्हणजे आपल्याला चूक करायला लावतात। आणि म्हणून मग मित्रांनो व्यवस्थित समजावून घ्या, लक्ष द्या या प्रश्नाकडे की पक्षांतराचे नियम या ठिकाणी वापरायचे। पक्षांतराच्या नियमामध्ये जी इकडची बाजू असते तिला आपण म्हणतो LHS, इकडची बाजू असते त्याला म्हणतात RHS। LHS म्हणजे डावी बाजू, RHS म्हणजे उजवी बाजू। तर हे पक्के लक्षात ठेवायचे। इकडे बेरजेत असलेली संख्या इकडे जर गेली तर वजाबाकी, इकडे वजाबाकीत असलेली इकडे बेरजेमध्ये, इथं गुणाकारात असेल उजवीकडे तर डावीकडे भागाकारात, उजवीकडे भागाकारात असेल तर डावीकडे गुणाकारात। त्याचबरोबर आता इथं जागा संपली, समोर लिहितो डावीकडे जर ती अंशामध्ये असेल उजवीकडे ती छेदामध्ये जाते, आणि जर डावीकडे छेदात असेल तर उजवीकडे ती अंशामध्ये जाते। अशा पद्धतीने हे पक्षांतराचे नियम मुखपाठ ठेवायचे, मग आपल्याकडून चूक होणार नाही। तर नुकतीच आता लाईट आलेली आहे, तर चला आता हे उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो आणि मग आपण हे पक्षांतराचे नियम तुम्ही सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घेऊन घेतले असतील असं धरतो आणि पुढं। तर मित्रांनो ह्या ज्या काही वजाबाकी आणि बेरजा आहे यासाठी सर्वात महत्वाचं स्किल असतं ते म्हणजे पक्षांतराचे नियम आणि संख्यांच्या बेरजा कशा पद्धतीने तुम्ही किती लवकर करू शकता, वजाबाकी किती लवकर करू शकता, हे तुमचं स्किल चेक करण्यासाठी या बेरीज वजाबाकी परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलेल्या असतात। आणि म्हणून मग यासाठी जे आहे सर्वोत्तम पर्याय म्हणजे जास्तीत जास्त सराव, हे तर वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहेच, परंतु आता हे गणित सोडवायचं कसं, तर एकदम इझी ट्रिक आहे यासाठी ती या पद्धतीने की 7589 इथं x गृहीत धरला बरोबर 3434 आहे, पक्षांतर केलं, मग 7589 इकडं आले म्हणजे ते झाले वजा 3434 काय झाले, वजा झाले। समोर गेला x, हा वजाचा इकडे गेला तर अधिक, तोच आपल्याला काढायचा, मग ही वजाबाकी करून घ्यायची।
9 मधून 4 गेला 5, 8 मधून 3 गेले 5, 5 मधून 4 गेला 1, 7 मधून 3 गेले 4. शिल्लक राहिली वजाबाकी किती आली 4155. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 4155. तर सर्व मित्रांना हा प्रश्न समजला असेल, ही ट्रिकही लक्षात आलेली असेल. सोपे आज म्हणजे तसे वाचले एकदम सोपे प्रश्न वाटतात. प्रश्नपत्रिका हाताळून किती सोपे प्रश्न आहे. पोलीस भरतीचं गणित म्हणजे खूपच सोपं आहे. परंतु प्रत्यक्ष ज्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत, ज्यांनी तिथं ग्राउंडवरती बसून पेपर सोडवलेले आहेत गणिताचे बुद्धिमत्ताचे, त्यावेळेस त्यांना किती त्याचा त्रास झाला. तर ते त्या मुलांना जर तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन विचारलं तर मग ते तुम्हाला निश्चित सांगतील बाबा गणिताकडे दुर्लक्ष करू नको. ते तुला दुर्लक्ष केलं तर गणिताकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर मग गणित तुमच्याकडे दुर्लक्ष करतं. आणि म्हणून मग आपण अतिशय सावधानतेने या गोष्टीकडे लक्ष देणं अत्यंत जरुरीचं आहे. चला तर दुसरा प्रश्न घेऊया. दुसऱ्या प्रश्नामध्ये वजाबाकी आणि बेरजेचेच आज हे 5 प्रश्न निवडलेले आहेत. दुसरा प्रश्न आहे 8597 वजा किती बरोबर 7429 वजा 4358. हा प्रश्न 8597 वजा किती बरोबर 7429 वजा 4358. तर 2-3 प्रकारे आपण सोडू शकतो. त्यात सोपा पर्याय जो आहे तोच मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आणि सोपा पर्याय आहे मित्रांनो, या ठिकाणी अगोदर इथं ही मोठी संख्या ही लहान संख्येची वजाबाकी करून घेऊ. झालं, हे गणित पहिल्या गणितासारखं टर्न होतं. आता ही वजाबाकी करून घेतली आपण. 9 मधून 8 गेला 1, तुम्ही उभी मांडणी करू शकता. या ठिकाणी 12तून 5 गेले 7 झाले 4, 4 मधून 4 गेला 0, 7 मधून 4 गेले 3, राईट. 9 मधून 8 गेला 1, वरती 2 खाली 5 आहे म्हणजे इकडून हातचा घेतला झाली 12, 12तून 5 गेले 7, तो वापस दिली झाली 4, 4 मधून 4 गेला 0, 7 मधून 4 गेले 3. मग इथं जे आहे तर 8597 वजा आपण x धर पक्षांतर केलं, x इकडे नेला, इकडे किती शिल्लक राहिले 8597. ती संख्या इकडे आली तर वजा 3071 बरोबर इकडे काय शिल्लक राहिली x. ती एक स्टेप मांडण्याऐवजी डायरेक्ट मांडतो. मग ही आडवी उभी वजाबाकी करून घेतली. 7 मधून 1 गेला 6, 9 मधून 7 गेले 2, 5 ला 5 तसेच 8 मधून 3 गेले 5. म्हणजे या ठिकाणी ही वजाबाकी आपल्याला प्राप्त होते. ती आहे 5526. तर अशा पद्धतीने हे गणित तुम्ही अगदी व्यवस्थित एकदम लिहिल्या एकदम शार्प नसता. मग काही जण अति डोकं लावतात, ह्या वजाची पक्षांतर करून इकडे आणून बेरीज करायची, संख्या अजून मोठी होती, पुन्हा ही इकडे आणून वजाबाकी करायची, यासला इकडे घ्यायची, एवढी कुठाने करायची असते. इथं सरळ सरळ वजाबाकी दिसते, वजाबाकी करून घ्यायची. जर या ठिकाणची वजाबाकी ऋण आली असती तर मग इकडं अधिक केली असती, परंतु इथं अधिक आली म्हणजे इकडे ऋण झाली. तर चला, हा प्रश्न सर्वांना समजला आहे. याचबरोबर सर्व ग्रामीण भागातून पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या आणि हा व्हिडिओ पाहत असलेल्या सर्व मित्रांना असं सांगायचं आहे, येत्या 2-4 महिन्यामध्ये ही पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. म्हणून आता एकही क्षण गाफील न राहता शेंडी तुटवा पारंबी तुटो, आपल्यासाठी एक जागा आपल्याला हेरायची आणि ती जागा प्राप्त करण्यासाठी गृहीत धरा एका जागेसाठी 1000 पोरं उड्या मारणारे. आलं लक्षात. आणि म्हणून ती आपल्याला एक जागा धरण्यासाठी आता खूप मरमर करावं लागणार आहे. आणि नव्याने काय सांगायचं, तुम्ही तर प्रयत्न करतच आहात. तुमच्या सर्व प्रयत्नांना माझ्या खूप खूप शुभेच्छा नेहमीप्रमाणे आहेतच. तर चला वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे. हा प्रश्न बँक प्रोबेशनरी ऑफिसर्स या परीक्षेमध्ये बँक पीओला 2007 साली विचारलेला आहे. तर प्रश्न आजचा तिसरा असा आहे 3251 अधिक 587 अधिक 369 वजा किती म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह बरोबर दिलेलं आहे 3007. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे.
म्हणजे 3251 अधिक 587 अधिक 369 वजा किती बरोबर 3007. बँक प्रोबेशनरी ऑफिसरच्या एक्झाममध्ये 2007 साली हा प्रश्न विचारलेला आहे. बँक प्रोबेशनरी ऑफिसर 2007 तो आपण आज घेणार आहोत. आता पाहता क्षणी हा प्रश्न एकदम बेरजेचा आणि वजाबाकीचा वाटतो आहेच, परंतु इथं आपल्याला 3 संख्येच्या अगोदर बेरीज करायची, आलेली बेरीज जी आहे त्या बेरजेतून मग हे वजा करायची. मग आता ही बेरीज करत असताना वेगवेगळे टेक्निक आहे, सरावाने ते आपण प्राप्त करू शकतो. म्हणजे इथे या दोघांची म्हणजे 1000 बाजूला काढले, नंतर शतकांची बेरीज केली, 3 5 2 7 3 10 म्हणजे 3 1 झाले 4000. त्यानंतर मग ह्या 69 मध्ये 1 टाकला म्हणजे हे झाले 70 हे 50 720. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 80 टाकले. तर अशा पद्धतीने आपण बेरजा करता येतात. सहस्र स्थानची करायची, नंतर शतक स्थानची करायची, नंतर दशक स्थानची, नंतर एकक स्थानची. तर हे तोंडी बेरीज करायचं टेक्निक आहे. म्हणजे 3000 बाजूला काढून टाकले कारण दुसऱ्या हजारच्या संख्या नाही. मग आता शतक स्थानाची बेरीज केली म्हणजे 2 आणि 5 7 7 आणि 3 10 म्हणजे झाले 1000, 3 आणि 1 झाले 4000. आता वरती जर दशक स्थानाची बघितलं तर 8 आणि 5 13, 13 आणि 6 19 म्हणजे किती झाले 190 म्हणजे 4190. त्याच्यामध्ये हे टाकले 1 आणि 7 8 8 म्हणून 17 म्हणजे 4190 म्हणजे 17 टाकले. अशा पद्धतीने ह्या बेरजा आपण करू शकतो. म्हणजे 4190 मध्ये ते 10 टाकले म्हणजे 4000 किती झाले 200 वरती शिल्लक झाले 7, 4207 अशी ही वजाबाकी येईल. तर अशा पद्धतीने तोंडी बेरजा तुम्ही करू शकता. परंतु कधी कॉन्फिडेंटली जर तुमचा खूप सराव झाला, आत्मविश्वास वाढला तर करा. अन्यथा आपली नेहमीची पद्धत जी आहे त्या पद्धतीने एकाखाली एक मांडून घ्या, काही वेळ लागत नाही. 3251 अधिक 587 अधिक 369 बेरजा सोपा दिलेल्या असतात. बघा 9 1 10 7 17 7 8 साले 8 7 15 5 20 0 8 साले 2 5 8 2 10 12 2 8 साले 4207. अशा पद्धतीने ह्या बेरजा आपण करू शकतो. आता या 4207 मधून नव्याने समीकरण मांडलं तर 4207 वजा x बरोबर काय आहे 3007. आणि मग या 3007चं पक्षांतर करून घेतलं तर 4207 वजा 3007 बरोबर या ठिकाणी इकडे शिल्लक राहणार x. मग वजाबाकी केली कारण इकडची संख्या इकडे आली तर वजा होती, इथली वजा इकडे तर अधिक होते. पण आपल्याला एक्सचीच किंमत काढायची आणि म्हणून मग 7 म्हणून 7 गेला 0 0 2 4 म्हणून 3 गेला 1 म्हणजे उत्तर किती आलं मित्रांनो x बरोबर 1200. अशा पद्धतीने अतिशय सोप्या रीतीने तुम्ही बेरीज वजाबाकीचे पक्षांतराचे नियम वापरून हे प्रश्न सोडवू शकतात. छोटासा ब्रेक घेतो, अर्ध्या मिनिटाचं पाणी पितो. तोपर्यंत तुम्ही हे उदाहरण लिहून घ्या. चला तर आता खूप चांगल्या तयारीला लागा, गाफील राहू नका. अभ्यासामध्ये आपण कशामध्ये कमी आहोत त्याच्यावरती जास्त फोकस करा. यावर्षी माझ्या म्हणण्यानुसार नाही, परंतु एक अंदाज असा आहे एकंदरीत वातावरण महाराष्ट्रातल्या कोरोना व्हायरसच्या कोविड-19 व्हायरसच्या वातावरणामुळे शक्यता दाट आहे की यावर्षी अगोदर लेखी परीक्षा घेतल्या जाईल आणि लेखी परीक्षेच्या तत्पश्चात त्याच्यानंतर मग मैदानी चाचणी घेतल्या जाईल. कारण लेखी परीक्षेपेक्षा मैदानी चाचणीमध्ये जास्त संपर्क येतो, सोशल डिस्टन्सिंग त्या ठिकाणी पाळल्या जात नाही. आणि म्हणून एक अंदाज असा आहे की यावर्षी अगोदर लेखी परीक्षा होईल आणि ती खूप चांगली. लेखी परीक्षेतून अतिशय कठीण प्रश्नपत्रिका काढून कमीत कमी विद्यार्थी म्हणजे मेरिट स्टँडर्ड जे तर ओव्हरऑल सगळ्या कॅटेगरीचा आपण रेट जर धरून चला 99% वरती म्हणजे 100 पैकी 99 मार्क जर पडले तर तुम्ही प्री टेस्ट किंवा लेखीला पास झाले असं ग्रेड धरायचं. इतकी तयारी तुम्हाला करावं लागणार आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, मित्रांनो मैत्रिणींनो नेहमीप्रमाणेच भावांनो आणि बहिणींनो, ज्यांची आता मागच्या 2-3 वर्षापासून एमपीएससी तयारी करतात पण जे मुलं एमपीएससीला सिलेक्ट झाले नाही ते आता पर्यायाने गव्हर्नमेंट जॉब पाहिजे म्हणजे कशाला उतरणार आहेत, आता पोलीस भरतीला उतरणार आहे. जे यांचं स्वप्न एसपी व्हायचे ते एसपी झाले नाही तर मग ते आता काय होणार आहेत, पोलीस होणार आहेत आणि म्हणून मग ते तुमच्याबरोबर फाईट करणार आहेत. म्हणून आता संघर्ष तीव्र झालेला आहे आणि म्हणून त्या तीव्र संघर्षामध्ये आपल्याला आपली नाव किनाऱ्याला लागली पाहिजे. म्हणून भावांनो तयारीला लागा. चला तर आता वळूया 4थ्या प्रश्नाकडे. आज मुद्दामून हे प्रश्न निवडले मागच्या परीक्षेला आलेले
बऱ्याचदा आपण काय करतो की येते मला बेरजा वजाबाकीचा आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून देतो आणि बेरजेचं एक ठीक आहे, परंतु वजाबाकीचं एक स्किल आहे, अतिशय वेगवान वजाबाक्या करायचं आणि ते सतत जर तुम्ही करत राहिले तर या वजाबाक्या तुमच्या परफेक्ट येतात. नसता परीक्षेमध्ये एक जरी चूक झाली तर तुमचा 1 गुण जातो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून सतत बेरजा वजाबाक्या गुणाकार भागाकार या क्रिया वेगवेगळ्या पद्धतीने सोडून आपलं स्वतःचं टेक्निक विकसित करा, ज्याद्वारे तुम्हाला कमीत कमी वेळ लागेल. चला तर चौथा प्रश्न आहे, हा प्रश्न बँक पीओला 2007 साली विचारलेला आहे. प्रश्न आहे 43,731. आजचा चौथा प्रश्न 43,731 वजा किती? बरोबर आहे 25,35,618. 25,35,618. तर मोठमोठ्या संख्या आलेल्या लाखामध्ये 43,731, 25,35,618. म्हणजे याच्यातून किती वजा केले तर ही संख्या मिळणार. एकदम सिंपल आहे, याला इकडे आणायचं, याला तिथे द्यायचं. आणि म्हणून ती मांडणी मागच्या गणितामध्ये होती. तर 43,731 हा प्रश्न आलेला आहे BPO बँक प्रोबेशनरी ऑफिसर एक्झाम 2007. ही संख्या इकडे आली, म्हणजे आता थोडक्यात मांडून दाखवतो, मला काही थोडीच परीक्षा द्यायची. याला एक्स गृहीत धरलं, बरोबर किती आहे 25,35,618. मांडणीनुसार काय याचं पक्षांतर केलं तर किती होणार आहे 43,731. ती संख्या इकडे आली तर वजा 25,35,618. आपल्याला एक्सची किंमत काढायची, एक्सचं पक्षांतर केलं तर हा झाला अधिक एक्स. अशा पद्धतीने मांडणी झाल्यावर वजाबाकी करायची, कुठलाही शहाणपणा न करता व्यवस्थित वजाबाकी एकाखाली एक लिहून घ्यायची आणि मग तुमचं उत्तर परफेक्ट येणार आहे. मग तिथं आडवी वजाबाकी करत बसू नका, तेवढे काही हुशार नाही येत आपण, आहे की नाही. 11तून 8 गेले 3, तो आजचा दिला, 3 मधून 2 गेला 1, तो आजचा दिला, 7 मधून 3 मधून 2 गेले 1, 7 मधून 6 गेला 1, 10तून 5 गेले 5, 10तून 4 गेले 6, त्यानंतर 13तून 6 गेले 7, 4 मधून 3 गेला 1, म्हणजे 17,65,113 ही वजाबाकी येणार आहे. मराठीतून लिहितो, मराठी मायबोली 17,65,113. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्याचीच परफेक्ट. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या बेरजा वजाबाक्या परीक्षेमध्ये करायच्या आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, याकडे दुर्लक्ष करू नका. आपापल्या कंटिन्यू 4-4, 5-5 अंकी बेरजा वजाबाक्या दिवसातून कमीत कमी दररोज अभ्यासाला बसल्यानंतर 10 बेरजा वजाबाकीचे प्रश्न करत राहायचे, सोडत राहायचे. म्हणजे परीक्षेमध्ये हे आपल्याला साथ देतात, झटका देत नाही. आज तुम्ही त्यांना वारंवार जागे करत राहिले तर परीक्षेमध्ये ते तुम्हाला हे प्रश्न जागे करतात. चला तर वळूया 5व्या प्रश्नाकडे. आणि आजच्या तासिकेतील शेवटचा प्रश्न आता मी तुम्हाला समजावून देतो. अभ्यासात खंडच पडू देऊ नका. आणि तसं काही नाहीये, समजा पोलीस भरतीत तुम्ही जंगी अभ्यास केलेला आहे, बाय चान्स यदा कदाचित तशी ती वेळ येऊ नये, यदा कदाचित जर या ठिकाणी पोलीस भरती व्हायच्या अगोदर शासनाच्या दुसऱ्या काही जागा निघाल्या, जिल्हा परिषदेमध्ये परिचर आहे, सेवक आहे, कुठल्याही एखाद्या पदाच्या जर जागा निघाल्या तुमच्या 10वी किंवा 12वी पासवरती, तर त्यावरती तुम्ही हा अभ्यास तिथे उपयोगी पडणार आहे. आपल्याला काय कुठलंही एक पद पाहिजे, पोट भरण्यासाठी सरकारी नोकरी पाहिजे, ती नोकरी प्राप्त केल्यानंतर पुढे तुम्हाला प्रयत्न करता येते. अगोदर आपलं ब्रेड अँड बटर, आपलं पोट कसं भरल हे बेकारीमध्ये तुम्ही पाहणं अत्यंत जरुरीचं आहे. चला तर या संबंधी आपण बऱ्याचदा चर्चा केलेली, पुनश्च एकदा कधी आठवल्यानंतर मग त्याही वेळेस आपण चर्चा करणारच आहोत. तर आता 5वं आणि शेवटचं गणित आजच्या तासिकेतलं घेतोय. तर या ठिकाणी 5वा प्रश्न आहे तो या पद्धतीने, किती वजा 19,657 वजा 33,994 बरोबर 9,999. बघा, मग अशाही प्रश्नामध्ये गांगरून जायचं नाही. लहानपणी आपल्याला शिकवलं जातं वजा वजा अधिक, मायनस इंटू मायनस प्लस, परंतु ते असतं गुणाकारामध्ये. आपल्या डोक्यामध्ये तेच राहतं वजा वजा अधिक, वजा वजा अधिक. तसं होत नाही. बेरीज वजाबाकीमध्ये वजा संख्यांची जर 2 वजा संख्या असल्या त्यांची बेरीज केली तर वजाच येते.
4 वजा संख्या असल्या, 5 असल्या, 100 असल्या, 1000 असल्या, कितीही ऋण संख्या असल्या त्यांची बेरीज केली तर ती ऋणच येते. हे मात्र शाळेमधून आपल्याला कधीही शिकवल्या जात नाही आणि पुस्तकातही तसे नियम नाही. आपले शिक्षक महाशय फक्त आपल्याला वजा वजा अधिक, वजा वजा अधिक, ऋण इंटू ऋण मीन्स निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह. आपल्या डोक्यात तेच राहतं, अरे ते गुणाकार आहे. भागाकारामध्ये तोच नियम आहे, वजा भागिले वजा अधिक होतं. परंतु हे नियम आपल्याला शालेय स्तरावरती नाहीच आणि म्हणून मग मोठा गोंधळ उडतो. आता इथं बघा ऋणसंख्या आलेल्या आहेत मित्रांनो, गांगरून जायचं नाही. या ऋणसंख्या आल्या तरी यांची काय होत असते, बेरीज होत असते. म्हणजे या ठिकाणी x वजा, आता या दोघींची बेरीज करून दिली आहे. 19,657 वजा 33,994. आता या वजा वजांची काय होते, बेरीज होती. बेरीज केली 7 × 4 = 11, 9 × 10 = 15, 5 हात चाले, 9 × 10 = 16, 8 चाले, 9 × 10 = 13, 3 हात चाले, 3 × 4 = 5. किती आले बेरीजेची, 53,651. तर ते 19, 52 निवडची केली तर आपल्याला हे लक्षात येऊन जाते. तर बघूया आता पुढे काय येतं. ही बेरीज लिहिली 53,651. इकडं किती आहे, 9,999. आता हे वजा आहेत, त्याचं पक्षांतर झालं तर तिकडे जाऊन ते काय होणार आहे, अधिक होणार आहे. मग अशीच आपण पक्षांतराचे नियम बघितले आणि म्हणून त्या नियमाचा आधार जर घेतला तर हे तिकडे गेले तर x बरोबर किती होणार आहे, 9,999 अधिक 53,651. मग याच्यात 1 टाकून दिलं, हे किती झाले, 10,000. 10,000 याला मिळवलं किती झाले, मग 63,650. एकदम सिंपल. अशा पद्धतीने तोंडी सुद्धा बेरजा करायचा सराव आपण करायचा की ही बेरीज मला तोंडी कशी करता येईल. आणि म्हणून परीक्षेमध्ये मग तुम्ही असे गणित अत्यंत कमी वेळामध्ये सोडवू शकता. तुम्हाला सर्वांना तुमच्या तयारीसाठी, अभ्यासासाठी नेहमीप्रमाणेच खूप खूप शुभेच्छा. करताना अभ्यास करायलाच पाहिजे या आपल्या स्लोगनमध्ये, या आपल्या टॅगलाईननुसार तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, अनेक उत्तम शुभाशीर्वाद. त्याचबरोबर मित्रांनो, हे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांनाही सांगा. गायकवाड कोचिंग क्लासेसच्या वतीने आता ऑनलाईन गणित विषयाचे क्लासेस गेल्या आठवड्यामध्ये सुरू झालेले आहेत. तुमची जर जॉईन व्हायची इच्छा असेल तर व्हिडिओ खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा किंवा मला तुमचा व्हॉट्सअप नंबर 9421326818 वरती कळवा. तुमचं ऍडमिशन केलं जाईल. 6 महिन्याची फी केवळ आणि केवळ फक्त 2,000 रुपये ठेवलेली आहे. तुम्ही सर्वांनी प्रवेश घ्यावा अशी आशा व्यक्त करतो आणि आजच्या तासिकेला पूर्ण विराम देतो. धन्यवाद.